नमस्कार. मी बालाजी कराळे एकंबा. आमचं गाव सीमावर्ती भागामध्ये आहे आणि या सीमावर्ती भागामध्ये आमच्या गावामध्ये मराठी माध्यमाची शाळा आहे. मी सुद्धा मराठी माध्यमातून किंवा आमच्या गावातील सर्व लोकांनी मराठी माध्यमातून शिक्षण घेतल्यामुळं त्यांचं जीवन पूर्ण व्यर्थ गेलेलं आहे. मग आमचं जीवन व्यर्थ गेलंय या उद्देशानं आमच्या लेकराचं भविष्य उद्ध्वस्त होऊ नये या कारण Knowledge Park the Creative School admissions are open from LKG to 10th standard. Free uniform for new admission students. आम्ही शासनाकडे वारंवार निवेदन करून आमच्या गावामध्ये कन्नड माध्यमाची शाळा सुरू करावी अशी विनंती केली. परंतु शासनाने आमच्या मागणीकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं. का तर आम्ही सीमावर्ती भागामध्ये येतो म्हणून आमची दखलच कोण घेतलेली नाही. मग अधिवेशन चालू होण्याच्या अगोदर आम्ही आमच्या गावातील लोक मिळून तर आमच्या आवाजाला नोबल पब्लिक स्कूल एडमिशंस आर ओपन. इल्म ही आदमी को इंसान बनाता है. हॉरिझन इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल एम्पावरिंग ब्राइट फ्यूचर एडमिशंस आर ओपन. कोण येणारा नेता कोण तर आमचे कार्यतत्पर आमदार सन्माननीय शरणू सलगर साहेबाकडे आपण विनंती करू, तेव्हाच आपणाला न्याय मिळेल अशी एक मनामध्ये आशा ठेवून आम्ही काय केलो, आमदार साहेबांची भेट घेतलो आणि त्यांच्याबरोबर चर्चा केलो. चर्चा केल्यानंतर त्यांनी म्हटले, तुम्ही तर मराठी भाषिक, तुम्हाला कन्नड माध्यमाची आवश्यकता काय. तर आम्ही जे आमची व्यथा होती, जे दुःख होतं, आम्ही त्यांना सांगितलं, सर आम्ही जरी मराठी भाषिक असलो, मराठा समाजातील असलो, तरी आम्हाला आमच्या लेकराचं भविष्य आमच्यापेक्षा उज्ज्वल व्हावं, आमच्यासारखं हाल होऊ नये असं आम्हाला सगळ्यांना वाटत आहे. आमचीही लेकरं क्लास 1 ऑफिसर व्हावेत, आमचीही लेकरं गव्हर्नमेंट सर्वंट व्हावेत, यासाठी आम्हाला कन्नड माध्यमाची शाळा आवश्यक आहे. आमचे लेकरं मराठी माध्यमामध्ये शिकल्यामुळं कुठल्याच स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणावी तशी प्रगती करू शकत नाहीत, गव्हर्नमेंट सर्वंट बनू शकत नाहीत. त्यानंतर आमचंही लेकरू एखादं मोठा अधिकारी व्हावं अशी आम्ही जन्म दिलेल्या मायबापाची इच्छा आहे. परंतु आमच्या मागणीला पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. तुम्हीच आमचे वाली आहात. आम्ही जरी आमच्या लेकरांना जन्म दिलो तर या जन्म दिलेल्या लेकरापेक्षा तुम्ही त्यांचे मायबाप होऊन आमच्या जे व्यथा आहेत तुम्ही या अधिवेशनामध्ये मांडा असं आम्ही साहेबांना विनंती केल्यानंतर साहेबांनी आमच्या भावनेची कदर करत, आमच्या भावनेची दखल घेत त्यांनी आमचा आवाज विधानसभेमध्ये उठवला. याचा सार्थ अभिमान आम्हा मराठा बांधवांना आहे. का तर आमच्या लेकराचं भविष्य हे उज्ज्वल होण्याचं काम हे एकमेव आमदार शरणू सलगर साहेब करू शकतात अशी आमची भावना होती. आणि त्या भावनेनं जर कन्नड माध्यम शाळा आमच्या गावामध्ये सुरू झाली, भविष्यामध्ये आमचे लेकरं मोठे अधिकारी होतील, आमच्यासारखी दयनीय अवस्था त्यांना राहावं लागणार नाही. आम्ही साहेबांच्या या मताशी सहमत आहोत. जर आमचे मराठा बांधव कोणी यांना राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण आपल्या मुलाच्या भविष्याविरुद्ध खेळत आहात असं मला वाटतं.